जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मेगा भरती संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आपल्या हाती आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी महा-आय-टी जी कंपनी आहे, त्या कंपनीने 4 कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट मंजूर केलेलं आहे. म्हणजे जी आपली आगामी होणारी मेगा भरती आहे, ही हे 4 कंपन्यांमार्फत घेतली जाणार आहे आणि ती भरती पूर्णपणे OMRI या बेसिसवर घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमचे जे आगामी पेपर होणार आहेत ते लेखी स्वरूपाचे होणार आहेत. जे तुम्ही आतापर्यंत भरपूर परीक्षा दिली असाल लेखी पद्धतीने, त्याच पद्धतीने तुमची आगामी मेगा भरती होणार आहे. तर त्या 4 कंपन्या कोणकोणत्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि मेगा भरती संदर्भात प्रत्येक अपडेटसाठी लगेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा. जेणेकरून यानंतर जितकेही व्हिडिओ अपलोड होतील मेगा भरती संदर्भात त्याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहतील. आणि ही जी अपडेट आहे, ही जी कॉपी आहे, याची सुद्धा तुम्हाला PDF किंवा याचा फोटो तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून पाहू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूत ही आजची अपडेट. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच महा-आय-टी या कंपनीमार्फत तुमची जी आगामी मेगा भरती होणार आहे त्या संदर्भात कंपनी निवड करण्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर टेक्निकल इव्हॅल्युएशन समरी आणि हे जे टेंडर काढलं होतं RPF फॉर एम्प्लॉयमेंट ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर फॉर द OMRI बेस्ड एक्झामिनेशन मॅनेजमेंट सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे तुमची जी आगामी मेगा भरती आहे ती OMRI पद्धतीने घेतली जाणार आहे आणि त्यासाठी या 4 कंपन्यांची निवड झालेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता टेंडर रेफरन्स नंबर आणि टेंडर पब्लिश डेट 13/3/2020 रोजी हे टेंडर काढले होते. परंतु कोविड-19मुळे हे टेंडर लांबत गेलेलं आहे आणि आता या महिन्यामध्ये हे टेंडर मंजूर झालेलं आहे आणि हे टेंडर या 4 कंपनीला भेटलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता कंपनी नंबर 1 अपाच लिमिटेड क्वालिफाईड आहे, म्हणजे याचं टेंडर मंजूर झालेलं आहे. त्यानंतर GS सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हे पण क्वालिफाईड आहे, म्हणजे याचं सुद्धा टेंडर मंजूर झालेलं आहे. त्यानंतर गिगनार वेब्स प्रायव्हेट लिमिटेड याचं सुद्धा क्वालिफाईड आहे आणि मीटा आय टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड हे सुद्धा क्वालिफाईड झालेलं आहे. म्हणजे जे नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 हे जे 4 कंपन्या होत्या यांचं टेंडर मंजूर झालेलं आहे आणि आगामी मेगा भरती या 4 कंपन्यांमार्फत केली जाणार आहे. तर या मेगा भरती करण्यासाठी जवळपास 18 कंपन्यांनी टेंडर भरले होते. तर 18 पैकी 4 कंपन्यांची निवड झालेली आहे आणि बाकीच्या 14 कंपन्यांचं टेंडर त्यांनी नामंजूर केलेलं आहे. तर ही खूप महत्त्वाची अशी अपडेट होती आणि आगामी मेगा भरती लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या परीक्षा सुद्धा लवकरच चालू होणार आहेत. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करत राहा. आणि हे जे लेटर आहे ते अधिकृत स्वरूपाचं आहे. त्यावरती तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर यांची सही आणि स्टॅम्प सुद्धा पाहू शकता आणि हे डिजिटल स्वरूपातलं सुद्धा आहे. तर ही अपडेट होती आणि आपण अपेक्षा व्यक्त करू की ही जी मेगा भरती आहे ती या महिन्यातच चालू होईल आणि जास्तीत जास्त जागा भरल्या जातील. तसेच आरोग्य विभागातील भरती संदर्भात सुद्धा भरपूर अपडेट आलेले आहेत. त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्हाला या व्हिडिओच्या आधी पाहायला भेटतील किंवा या व्हिडिओच्या शेवटी थंबनेलवरती तुला त्याची लिंक सुद्धा तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही या आधीची अपलोड झालेली व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.